कधी व्हायचं बाई एवढे भांडे. मम्मीचा फोन. हॅलो बोल ना मम्मी. अगं मम्मी काय आली बाई धोंडे खायला? मावशीला घेऊन ये. साऱ्या गल्लीतल्या पोरी येऊन गेल्या. मला कसं तरी वाटायला लागलं तुम्ही आली तर. काही नाही मम्मी, माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती ना, त्याच्यामुळे नाही आले. आणि ऐक ना मम्मी, तुला काय गरज होती बरं धोंडा खाऊ घालायची? मम्मी पुढच्या 3 वर्ष नसतं केला का? नाही बाई, साऱ्याच्या पोरी येऊन गेल्यावर करावं लागत असतो. एक तर तुझी परिस्थिती अशी, मम्मी तूच कामाला जाते, कशाला तू पैसे घालायचे बरं? मला माहिती पप्पाचं पण दवाखान्याला तू किती पैसे घातले होते. बरं बरं, काही नाहीये. सगळ्या मुली येऊ गेलेल्या आता. तू नाही आली, मला कसं तरी वाटायला लागलं. मी धोंडे जेवण केले, तू लवकर ये जेवण करायला. हा मम्मी, मी मावशीला पण बोलते म्हणून मग. हा मावशीला घेऊन ये. हा 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 ये मग, हा लवकर. हा लवकर येते मम्मी. ठेवू का मम्मी? हा हा ठेव, लवकर ये. किती मी आयची करत, माझी आई कामाला जाते लोकांच्या. लोकांचं काम करून माझी आई करते काम. एकदा 200-300 रुपये रोजात जाते माझी आई. मला बरोबर नाही वाटत धोंडे खायचे. इथे सगळ्या गल्लीतले मला विचारायचे धोंडे खाल्ले का? पण काय गरज होती आईला धोंडे घालायची? एकदा माझ्या पप्पाचं दुकान होतं, पप्पाला पैसे घातले, मम्मीने नाव करणार. ते बिचारे कष्ट करते किती. चल बाई, मम्मीने 2-3 तास झाले फोन केला. मम्मी माही लय वाट पाहत असं. मग मोनी कमून आहे ना, मोनी कमून आहे ना. आता साऱ्या गल्ली तिथून सांगत असं मला लेकरू यायचं लय दिवसात. तिला ये म्हणलं का ती पण येत नाही. ती म्हणते काम आहे. मावशीला तरी फोन करते. ती म्हणा एकटी आले तुला म्हणलं होतं मावशीला घेऊन ये मरं. हॅलो, आजी कुठे आहे? आजी कडे बरं. ए दे ना लवकर आजीकडे फोन. हॅलो. हा मावशी, काय करता? काय नाही, बसले. बाजार आलेली. ऐका ना, हा मम्मीने बोलवलं धोंडे खायला. ती म्हणे नाही का मावशीला पण घेऊन ये मोने, एकटी नको येऊ. येतान का मग? मग तर भारी झालं. येऊ का? तुम्हाला तेच पाहिजे बाय फुकट. तेच पाहिजे. काय म्हणल्या? अहो तुम्हाला नाही म्हणले, शेजारची ताईल म्हणले मी. मला तेच पाहिजे ना मग. हा का? मग काय करत होत्या? काही नाही, बाजारात आलेली. काय घेऊन राहिल्या? गुलाबजामुन घेऊन राहिल्या काय? काहीतरी घ्यावं म्हणलं बांधवायला. हा मावशी, मी तरी म्हणते सकाळपासून घराला कुठे तरी दिसना बाय मावशी तुम्ही. हा ना, बाजारात आलेली. ये मग बाजारातून जाऊ. उन्हाची नका फिरत जाऊ इकडं तिकडं. हा ना, आता काय करते, घरात लागत ना काहीतरी. पडताना चक्कर येऊन असं एडण काय करता? मग येतो, तुला जायचं तर जायचं. असं काही जाऊ का? अहो हा काय निघले मी. तुम्ही ते थांबा पुढं, मी येते लगेच. आणि ऐका, अजून एक सांगते, तुम्हाला सांगितलं नाही म्हणता बरं का. माझ्या मम्मी पुढे ना माही चव पिऊ काही घालायची पिलायची नाही मावशी. परत सांगितलं नाही म्हणता बाई. हा मला साडी पाहिजे, तुला दिली मला नाही दिली, नामकंद काय हे ना हे भांडणं फिरणं नाही करायचं, हे चालणार नाही. हा जेवायचं बघायचं, तुझी साडी जाऊ दे. हा मी तर लय खुश आहे बाई. माझी चवच नका घालू बाई, तुमच्या पाया पडत बाई मम्मी. नाही तर सगळीकडे जा व्हायरल करते मला बाई. तुम्ही तिथं माझ्या शेजार पाजारच्या बायांजवळ पण काही बोलू नका बरं का. हा तुम्हाला का मंदासारखी ना अशी गल्लीत कोणी नाही, असा माझा प्रचार करा, भारी सांगा माहेरच्या लोकांना माझ्या बरं का. हा ठेवू का? ठेव तोंडाची मावशी. काही चौबी घालू बिल नका बरं का मम्मीच्या घरी. गाडी तर बंद कर ना बाया, घरात येऊ दे ना. उतर ना बाय, फोन द्या. आपण गाडी काय करायचं, काय बोलायचं, काय बोलायचं म्हणजे? काय नको बोलू, काय नको बोलू. मला तुमच्या भीतच वाटतं बाय, तुम्ही आयटम बॉम्ब आहे. एखादा शब्द बोलून तोंडातून निघला काय करणार आहे तू? काय करणार म्हणजे आग लावून आहे ना. बघू ना आपण काय मम्मी एक तर बिचारी कामाला जाते, तुला टेन्शन राहतं. मम्मीकडे बघत तुझ्याकडे बघत चला म्हणजे आता इथे काय भांडायला आलं काय? आता मी घरी आलेली वा बरं घरी मग रिक्षा बसून बरी देते. जाईन आता. आता तुझ्या माग आणले मला कशाला आणलंय मग? काय बाय आपण ती चालली बाय संग बाय बरं का मावशी. हा जास्त पुरणपोळ्या खाऊ बिऊ नका. माझ्या पोटाला लागेल तेवढंच खाणार का? पोटाची वर बाजून नाही घेणार. सगळे भजे बिजे हाणतान बाय एकटे माझ्या मम्मीचे. मला नाही पाहिजे आवडत, मी पोळ्याच खाईन भरपूर. मग त्यासाठी चालले मला तर वाटतं जीवनच नसतं ना आल्या गाड्या करून. उपाशीच होते. बरं झालं तू म्हणली, मी काय म्हणले मग तुला? बरं झालं तू म्हणली. बरं झालं म्हणले ना. मग? बरं देव पावला आहे ना. मग
कुठं पण माई मम्मी म्हणा कुठं पण आहेच बाय कुठं पण आहेच बाय माझ्या मम्मीला संग मला बी नाव ठेवतो होय माझ्या मम्मीला काय केलं असं ना तुम्ही माझी मम्मी कधी म्हणते मावशीला घेऊन ये मावशीला घेऊन ये तेवढं आपल्या मावशी तुझी मम्मी माझी चांगली प्रिय मैत्रीण झाली हा प्रिय मैत्रिणी आता आहे ना म्हणजे माझ्या आईपासून मला तोडू बिडू नका बरं तुझी का माझी माझ्या हा तुमच्याकडे नका नाही जाऊ मला तुझ्यापेक्षा माझी माझ्या जास्त आहे. मम्मी मी आले डिंकच काय डिंकच काय अगं, नाचत काय तुम्ही कशी? मला लय आनंद झालाय बाई. माहेर कोणाला आनंद नाही होत बाहेर काय दुख होतं का मम्मी तर तिथं बसली मम्मी आली बाहेर नका काय ना माझ्या मम्मीचं पाय दुखतं जा भेट जाऊन मम्मीला आता माझी मम्मी ना माझी वाट पाहत असेल तुला मांडीवर जाऊन बस बाई पटकन भेट मांडीवर बसलं डोक्यावर बसलं लागले का जायला इथून सुरुवात का नाही तर मला बसू दे सर मला बसू दे बाय 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 आले बाय आले मी मम्मी बरं झालं किती वेळ झालं वाट बघू राहिली मी तुझी यायना म्हणतो ते यांना संग बरं झालं जाऊ दे आता बसू का? लय लागती बाई लय लागती मला बसतो म्हण ना. हा, बस इथं मांडीवर मारली नको बाई तर बस म्हण ना नाही बसा बसा खाली बसा येस तुला तर लय लागती तुला तर अजिबात अगं पाणी तू नाही. शेजारी ने त्यांना बरं असतं संग असलेलं मग तुला म्हणजे आता शेजारी प्यार झाली का माझ्यापेक्षा नाही बाळा, मला कशाला आणलं मग आता आणलं बाई माझी मम्मी म्हणते तिला घेऊन ये मावशीला तर म्हणून आणलं मी ना कशाला म्हणायचं मी नसते आले मग माझं झालं सुरू हा बाई मम्मी सांग ना बाई लोक शेजारी पाहिजे ऐकलं ना माहिती चव जाईन ग मम्मी भांडण ना करू आता नाही काय तिलाच लय जोर येतो भांडायला हे बाई पाणी देते मावशी प्यायला तर गावात जनरा पिटिंग मा बरं बरं बाहेर आणते गेले पाणी. पण नाही दिलं आणते. मम्मी आणलं पहिले पाणी कसं साडी विकली आणायची बिसलरी बिसलरी माझी मम्मी काय एवढी पैशावाली नाही अंबानी बिसलरी घरातलं पाणी ते कोमट सोमाट मग तर प्यायचं तर प्यायला नका पिऊ आम्ही जे पाणी तेच पेत असतो बिसलरी वाटली आणायची नाही एखादी पण तर 20 रुपये नाही तुझ्यावर माझ्याजवळ आहे पैसे मग परत सांगता पूर्ण पैसे खर्च केले नाही केले 10-20 रुपये तेच ना ए मम्मी आण ना बाई लवकर पाणी बाई मला ताण मारायला लागली जरा जरा पाणी हा काय वाटली आणायची तुझी लय घाल असा बाई आम्ही गरीब आहेत घरी काय पाणी पित नाही काय मग पेट पण असं माठातलं प्यावं लागत फ्रीज मधलं पाणी हे होत असं सर्दी होती त्याच्यामुळे म्हणलं तुला हे वापरून बोलू नको पाहिलं ना बस आता तू इथं जाऊ का मग माघारी बघ आता पाहिलं ना ते ना गारच पाणी आहे गरम थोडं आहे नाही गार आहे ना तळ्यावर घेऊन जाय पण प्यायला आहे तळ एखादं इथं तर आता बघावं लागेल पुढं समुद्रात जावं लागणार आम्हाला दोघीला पाणी प्यायला प्यायचं तुला नको मला प्या तुम्हीच पाणी 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 बिसलरी पिऊन आली वाटतं हा पिऊन आले ना माझी मम्मी माझ्यासाठी बिसलरी आणणार आहे का नाही ग मम्मी आणीन ना मम्मी तुला घेऊन येतं का मग नाही घेऊन येत होतं बाई किती वेळ झालं वाट बघते म्हणलं मोनी येईन माझी किती माझी दिवस झाले तू आली नाही मम्मी घरी अगं यायचं होतं कामाच्या गडबडीत नाही जमत यायचं सारखं. तुझ्या मागं काम असतं हा ना, काम पप्पा करावं. कुठे गेले ग आहेत ना बाहेर आहेत ना काय करू राहिले पप्पा बस तुला आता जेवायला वेळ आहे का नाही का गप्पा चालायच्या मग आता 5 मिनिटं तर थांबा आता भूक लागली मला बाजारातून आणलंय तू मम्मी मला पहिलंच काम दुखू राहिलं गरम हो गरम मी गेला ते बिसलरी आली ना आम्ही काय केलं आम्हाला बरं आहे बोरचं पाणी. बिसलरी मधलंच पाणी आहे पण तशी कसं काय द्यावं म्हणून ग्लासात ओतून दिलं तुम्हाला. आम्हाला बोरचं पाणी चालतं आहे ना बोर मध्ये शेंदेव अशी शेंदेव बोर मध्ये मग जावं लागेल आता तिकडं बोर मध्ये हे करायला काय करायला शेण नाही ना पाणी पाणी शेंदायला हा येतं शांत मग माझी मम्मी काय नाही का माझी मम्मी एकदम हुशार आणि जगात सर्वात मोठी माझी मम्मीच हुशार मला आहे शेणलेलं नाही आवडत मला बिसलरी आवडते बिसलरी मग कंपनी आता घेतो आता आम्ही विकत घ्यायची की माझ्यासाठी काय होते पहिले लोक कंपनी विकत घे म्हणते बरं बरं मावशी. आणू आता कंपनी घ्यायला जाऊ आपण पैसे द्या कंपनी घ्यायला काढावं लागेल बँकेतून ए मम्मी जेवण बघ बरं जाऊन दे बरं बरं बघते जेवण भुका लागला तिथं दस गप्पा चालल्यात हा बस आहे तर मी मम्मी संग 5 मिनिटात बोलून हा येते. बोल काहीतरी आता माझं काही बोलायचं आहे ना तेवढंच काम आहेत मायले किल्ला ऐक मम्मी टाकू हो मम्मी हिला कधी बोलाल तू दोंडा खायला अगं मग हिला बोलवलं तुला बोलवलं दोघींना सगळेच नको म्हणजे बोलवायला तुला ना लहान लेकरं लागत दोन्ही लागत आहेत मला दोन्ही सारखेच असत्या दोन्ही सारख्याचे मी तर म्हणते मम्मी मला फोन करून नाही केला मी राडपड करत होते घरी माहितीये का आणि तू हीच लाडाची मम्मी तसं नाही काय लालाची अश्विनी तू काय माझ्या चिनून घेते काय माझ्या मम्मी पासून तू काय वाटतं तू लहान आहे तू ते हक्की आले नाही. होते मला काय माहिती तू पण येणार आहे म्हणून पण आईला ना दोन्ही लेकरं सारखेच असते तू थोबा तोंडाची तू म्हणते असं मम्मी तिला फोन तिचं माझ्यावर जीव जास्त आहे म्हणून तिने तुझ्या आधीच सांगितलं तू पण कुठची नाही बाळा दोघींना मी बोलवलं तुला बोलवलं हिला बोलवलं ती लवकर आली ती उशीर आली म्हणा इकडून बसले असं ना आता मी तोंडा जेवलं मी पोटभर जेवले दोन पोळ्या खाल्ल्या 2 पाहिलं मम्मी मला कशी जाऊ राहिली पाहिलं का मला ती साडी पण भारीतली घेतली पाहिलं का तुला मम्मी बी घेतली साडी घेतली ती तू लवकर नाही आली म्हणून तुला 500ची घेतली मला 1000ची घेतली पाहिलं का मम्मी बघ तू असं देवांग असं असतं का दोन्ही पुरी मध्ये अगं भांडे पण दोघींना सगळे मम्मी. भांडे पण सगळे
पितळाचे दिले मोठ्या मोठ्याला, तुला स्टीलचे घेतले. मम्मीने व्हाय का मम्मी खरं खरं नाही, सांग बरं दोघींना का? सारखे मला घेतले. म्हणली, "आता मोठी आहे म्हणून तसं, मी लहान आहे म्हणून ते मला आधीच तुला बोलून सगळं अशी नाही, मी ना घे मागची नाही, मला आहे ना माझी आई वडिलांवर मला प्रेम लागत, मी त्याच्या मागची नाहीये. मी तिला आजकालपासून आल्यापासून प्रेम करायला तिच्यावरती. माझ्या मम्मीने मला काही घेतलं नाही ना तर चाललं, पण मला माझी मम्मीच लागती. मग तू कुठं बोलिलं मग त्या मम्मी मला बोलिलं तुला माहितीये का तो तोंडाचे फोन करता मम्मीने मला म्हणून कधी घेते तुम्हाला कोणी नाही सांगितलं. अगं दोघींना बी बोलवलं होतं मी. तुम्हाला म्हणायचं ना ती येणार आहे म्हणून. अगं मग दोघींना बोलावं लागतं, ठोडी जेवण म्हणलं सारखंच ती बोलावं येणार आहे म्हणून लागतं. मी लपून बसले असते ना, मग तुम्हाला पाठीमागून परत बोलून घ्यायचं ना. नाही तसं नसतं, सगळंच असते दोघी लेकी जेवणे खायला. तूच बघ आता कशी नाही नाही तुला तसं वाटलं भांडणं नाही असेल- तुला करायची. वाटलं असेल मम्मीने बोलावं नाही मला, पण मम्मीचा पाय पण जीव आहेत, मम्मी दाखवत नाही. दोघी बहिणी हा. भांडण नाही करायचे, माहेराला आल्यावरती एका जेवण राहायचं. तुला लाखाची साडी घेऊ, मला साडी जर नसली ना तर चला मला फक्त आईचं प्रेम लागतं. मला कसलीच अपेक्षा नाही माझ्या आईकडून, समजलं ना? मी जाऊ दे आता, तुला भांडू नको. भांडू नको केलं, करते. स्वयंपाक केलाय मी. हे किती दिवस राहणार दिनीला काढून? दोघी आई, माझी सासू होती मला महिनाभर पाठीलय. होय मम्मी? नाही, महिनाभर नाही. दोघी उन्हाळ्याच्या सुट्टीला आले मी, पिशवी भरून आणली एवढी माझी मोठी. सासू तिकडे तिकडे चार धाम मामर धामला माझी सासू एवढी मोठी पिशवी डोक्यावर घेऊन आले मी. काय आणलं तू? सगळं आणलं. तेवढं काय होतं का? घरून आणलं? बांधून ठेव घरून आणलं? बांधून. तिला साडी पण आणली मी आता. हा वाचू सांगितलं का साडी बिडी घेतलेली? नाही सांगितलं, मी अशीच आणली गुंड. अगं हळूच बोल, एक बक्का सूर आणलेला आहे मी संग. शेजारची मावशी नाही का ती तुम 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 नुसतं करते. तिला दोन लेकरं, दोन अगं, लेकरं. या मम्मीने बोले हिला काही काम नाही मम्मीला. अगं जीव लागली ती मावशी ती. हा, पण मावशीने जीव लावला. तुला माहिती का किती वाव धन आहे ते, सगळ्या सगळ्या गल्लीत आग लागली. नाही 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 नाही, जीव लावतात तुला ते हा माहिती. का तू बाबा तोंडाच तुला माहिती का मी तीच होते नका बोलू, ते तर सगळं मावशीला घेऊन म्हणजे सगळं आता कळते. तू माझी बहीण आहे का नाही, मावशीची बहीण आहे. म्हणजे मावशीचीच कडी येणार. पाहिलं का मम्मी? कधी बघा, मम्मी, कधी ही भांडत माझी नाही, माझ्यासोबत. ही माझी बहीणच नाही, माझी दुश्मन वाटते मागच्या जन्मातली. तू खरं सांगते मी. आता मी माझ्यासोबत कधी भांडत असते. तुम्ही मग दोघी ती म्हणून मावशी भांडण सोबत करायला जाणार. बरं एवढं. पण तसं नाही, ती मावशी सोबत भांडते मला नंतर माझ्यासोबत भांडते, मग मला मावशीच बरोबर राहील ना. आज आहे ते मावशीच्याच घर जाय. नाही, तुला नाही, बहीण भांडू प्यार नका. आहे तुला. ताटं करून घ्या, जेवण करायचे आता दोंडे चला, चला, जेवू. ही अशी जी हिला बहीण प्यार नाही ती मावशी बरं, नाही, जाऊ नाही. दे. नाही. तू एक काम कर, तू भांडे घासून घे, मी जेवायला वाढते. म्हणजे मी काय भांडे घासायला थोडं थोडं माझी मम्मी आता मला धोंडा केलेला आहे. हा, धोंडा. मम्मीला स्पेशल केले भारी भारी Special. माहितीये का? जाऊ दे, चला आपण जेवून घेऊ. काय काय केलं ग? ते काय सगळं केलंय. सगळं केलं का? हा. बा, भजी पण केले. भजे केले, पोळ्या सगळं केल्या. मम्मीने केलंय स्वयंपाक. मम्मी मावशी आम्ही तोंडावर केली. मम्मी मावशी तोंडावरचे भजे. हे काय भात केलाय. मी त्या मावशीला सांगणार आहे, तुला पुलाव केलाय. मम्मी, पण काय म्हणते मावशी? सांगणार आहे मी त्या मावशीला, असे भांडण लावून देणार त्या मावशीचे तुझे ना. लय भांडण. अरे मम्मी मला नको तसं नको करू. तुझ्या मग पेक्षा- अशी कशी म्हणते तू? परत धोंडा बघितला परत म्हणशील मावशी म्हणे धोंडा आहे. नाही नाही, तसं नको म्हणू. खिडकीतून ऐकू राहिली वाटतं मावशी. हे लई पोरं ती. हो राहिली अशी. तुझ्यासोबत कसं काय येते ते? हं? तुझ्यासोबत कसं हे मम्मीने बोलावलं. हा बाई. तिला बघ किती फोनावर फोन आहे, आंबा नाही तस तिचे दहा डंपर चालत रोडवर. हो, चला आपण जेवून घेऊ बाई आता. लई मम्मी भूक लागली. मी चल. करीन काय फिर, तू काम नाही करायचं. चल चल बाई, जेवच मम्मी. कर चल. पटकन, चल. हा, चला मी ए, दोघी बहिणी बहिणी करा ना ताटं, मी बसते ना. चल मम्मी. नाही नाही, तू चल इकडे, तू इकडे. हा? हो, गेली लगेच जेवायला. हिला नुसतं जेवायचं पडत, हिला दुसरं काहीच येत नाही. चल जेवायला, चल. तुला जेवायला घेणार नाही मी तसं. ताट करायचं आधी आणि मग जेवायला बसायचं. थोडा टोनाच्या. मी नाही वाढणार. मग चला चला आपण बसू, चला सगळेजण. चल मम्मी तू आराम कर, तिला करू दे काही काम. तिची सासू सगळ्या घरी काम करते, ती काहीच काम नाही करीत घरी, माहिती का जाऊ दे, तुला? माहेराला आले थोडं दोघी बी आराम करायचा असतो. हा दोघी बी आराम करायचा असतो. तुला तर नुसतं तिचंच काय बाई. नाही बाई, मला दोघी माहिती घेत म्हणलं, मला दोघींचा बी माया येणार ना. ती कशी बोलते मला हे घेतलं मला ते घेतलं नुसतं. तुला माहिती का मम्मी ती नुसतं घे मागची तिला बी घेतलं. मला नाही लागत, मला फक्त तो प्रेम लागत. मला तो काहीच नको, तू जन्म दिला नाही हेच मोठं माझ्यासाठी. नाही नाही, दोघींना सारखंच घ्यावं लागत. दोघी माय लेकीत म्हणलं, दोघींना सारखं वारखंच घ्यावं ती बघ लागत. ना कशी मला खाली दाखवते, पाहिलं ना तू नाही दाखवते. कशी जाऊ दे, तुमची? गुडवी हे आणि सैलेकरं करायचे. सगळं- आणि ऐक ना सैलेकरं तीन संघ आणले असणार तुला ताण आहे ना. अरे मग आता लेकर म्हणलं, लेकर आणावंच लागत आहे. अगं तिच्या सासूला द्यायचे आणि सोडून कसं येते. काय लय सासू सांभाळून इकडे आई आल्यावर लेकर आईच्याच माग असते तूच ना. कामाला जाते आणि तूच खर्च करते सगळं. करावंच लागतो आता. करावं लागतं. तुला नाही 3 उठत वर्षातून एकदा धोंडा येतो, करावं लागत आता मी असतो. पण येणार आहे, मग 15 दिवस राहणार मी तुझ्यापाशी. हा ये 15 दिवस नाही, आपण महिनाभर ठेवणार आहे. पहिले तिला काढून दे मग मी इथं राहीन. दोघींनी सांगत राहायचं. मला राहत तिच्या संग. हा, नाही नाही, दोघींनी सांगत राहायचं. तू हे मी पोरं बिरं घेऊन ये, तिचे बी आणलेत, दोघींनी सांगत राहायचं इथं.